घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम, योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. देवळाली प्रवरा येथील श्री स्वामी समर्थ क्लासेसच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. कावेरी टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ क्लासेसची वाटचाल गेल्या 16 वर्षांपासून यशस्वीरित्या सुरू असून 10वीच्या प्रतिवर्षीचा निकाल 100% राहिला असून शिस्त, वेळ आणि नीतिमत्ता या त्रिसूत्रींच्या आधारे विद्यार्थी घडवले जातात. परदेशात अनेक विद्यार्थी आजमितीला नोकरी करत आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अहिल्यानगर येथील संदीपानी अकादमीचे इंटरनॅशनल लेव्हलचे लेखक आणि मोटिवेशनल स्पीकर डॉक्टर बालराजू करी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मच्छिंद्र टेकाळे होते. व्यासपीठावर कावेरी टेकाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मान्यवरांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मार्गदर्शन करताना मोटिवेशनल स्पीकर डॉक्टर बालराजू यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देत 10वीची परीक्षा ही आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून ती भीतीने नव्हे तर आत्मविश्वासानं सामोरी जाण्याचा सल्ला दिला. आजच्या आधुनिक आणि वेगवान जीवनशैलीत तरुण पिढी अनेक नवीन गोष्टींचा स्वीकार करत आहेत. बदलत्या काळानुसार आधुनिकता आवश्यक असली तरी आपल्या संस्कृतीची आणि संस्कारांची जपवणूक करणं तितकेच महत्त्वाचे आहे. सैराट म्हणजे बेफिकीर, दिशाहीन किंवा अतिरेकाच्या प्रवाहात वाहून जाणं. अशा प्रवृत्तीपासून दूर राहून मुलांनी जबाबदारीनं आणि सजगतेनं जीवनाची वाटचाल करणं गरजेचं असल्याचंही आवाहन केलं. या कार्यक्रमाप्रसंगी आभार क्लासेसच्या सर्वेसर्वा कावेरी टेकाळे यांनी मानलेत. तो अप्रॉक्सीमेटली 15 साल 17 साल की ये जर्नी है पढ़ाई की. तो 15-17 साल, कुछ लोग 20 साल पढ़ाई करने के बाद क्या हासिल करना चाहते हैं? रेज योर हैंड प्लीज. आई डोंट वांट टू हैव वन वे कम्युनिकेशन, मुझे टू वे कम्युनिकेशन चाहिए. भाई आपके बारे में पूछ रहा हूँ, मेरे बारे में नहीं पूछ रहा हूँ. आप 17-18 साल पढ़ाई करने के बाद क्या हासिल करना चाहते हैं? यस, आप इंजीनियर बनना चाहते हैं, मतलब बेसिकली जॉब हासिल करना चाहते हैं. मतलब आप सब एक जॉब के लिए इतना मेहनत कर रहे हैं क्या? नहीं, कुछ लोगों की बात नहीं कर रहा, मैं आपकी बात कर रहा हूँ. क्या मतलब जॉब नहीं चाहिए क्या? नहीं, कोई एक ही बात बता, दोनों में से एक चीज को. माना आपको 20 साल के बाद पूछा गया आपको जॉब चाहिए कि ज्ञान चाहिए, क्या लेंगे? फिर मुद्दे की बात तो वही है. अगर रात भर किताब लिख रहा है तो नींद पूरी नहीं हुई, हेडेक होता है, बोला यार नहीं आना चाहिए था, किसी और को भेज देता. तो सब इधर माहौल में एंटर किया, पता नहीं तो आध्यात्मिक वहाँ पे गीत चल रहा है, संकीर्तन हो रहा है. और जब मैं यहाँ आया तो आप सबको देख के और भी आश्चर्य हो गया. पूरी साड़ी में है तो भारतीय संस्कृति. मैडम भी घर पे गया तो वहाँ भी अतिथि सत्कार किया है, तो मुझे लगा कि अच्छा हुआ आया. थैंक यू सर. क्योंकि आजकल के ज़माने में सभी जो है ये मॉडर्न चीज़ों के पीछे भाग रहे हैं और उनको लगता है कि यही सब कुछ है. आप बैठ जाइए, 2 मिनट का स्पीच नहीं है. सर आवाज ठीक है? ऐसे तो आई ऑल एबल टू हियर मी? सब कुछ ना दे रही है. हाँ, मैं जगह जगह जाके अवेयरनेस भी क्रिएट करता हूँ लोगों में कि जिस दिशा में हम जा रहे हैं वो हमारी दशा खराब कर रही है. मुलांना मी सांगत असताना ना नेहमी मुलांना एक वाक्य माझं किमान रोज एकदा तरी असतं की आईवडिलांसाठी तुम्ही शिका, आईवडिलांची मान वर जाईल याच पद्धतीनं वागा. तर माझं एक मत असं आहे किंवा माझं एक क्रायटेरिया नेहमी असा असतो की जो 90-95 पडणार, ज्याला पडणार नाहीत ना सर त्याला पडणारच आहे, कारण तो हमेशा त्याच तिथे राहिलाय, त्याच लेवलला तो आलाय, त्याच लेवलमध्ये तो राहणार, 100% राहणार. 90-95 ज्याला पडतात ना त्याला पडणारच, बरोबर. पण खऱ्या शिक्षकाची कसोटी कुठे लागते?
35च्या विद्यार्थ्याला मला 45-50ला आणायचे, 50च्या विद्यार्थ्याला मला कुठेतरी 60-65ला न्यायचे, 65चा कुठेतरी 70-80वर गेला पाहिजे. मार्क मॅटर करतात, फक्त मार्क ना मॅटर करत, मार्क मॅटर करतात पण फक्त मार्क मॅटर नाही करत. तर त्यासाठी मला जे देता आलं, आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.